आता आपण कस्टमर नीड ॲनालिसिस या फॉर्मचा एक डेमो बघतोय. आता मी कृष्णा पोपळे सरांचा फॉर्म इथे ओपन केलेला आहे. ओके, ह्या शीटचं पर्पज 2 आहे. त्याच्यामध्ये कोटेशन सर्चही होईल आपल्याला आणि नीड ॲनालिसिसही आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. हा जो ग्रीन एरिया आहे इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे कस्टमरचा. फॉर एक्झाम्पल मी आता इथे माझा नंबर टाकतो. ओके, आता मला कधीही पोपळे सरांनी कोटेशन इश्यू केलेलं नाही आहे, म्हणून त्यांना इथे 3 गोष्टी इथे त्यांना बघायच्या आहेत. चेक मोबाईल नंबर तुम्ही कस्टमरचा बरोबर टाकला आहे का? कोटेशन इज नॉट इश्यूड बाय यू, म्हणजे ह्या नंबरसाठी कोटेशन तुम्ही इश्यू केलेलं नाही आहे किंवा काहीतरी टेक्निकल एरर असण्याची शक्यता आहे शीटमध्ये, म्हणून ह्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. पण आता माझ्याकडे आणखी एक नंबर आहे ज्याच्यामध्ये ज्या कस्टमरला पोपळे सरांनी कोटेशन इश्यू केलेलं आहे ते आपण इथे टाकूया. नंबर मी इथे टाकला आहे. नंबर टाकल्यानंतर पोपळे सरांनी ह्या व्यक्तीला कोटेशन इश्यू केल्याचं दिसून येतं आहे. कस्टमरचं नाव आहे 2, ॲक्च्युली नंबर एकच आहे पण 2 नावांनी कोटेशन त्यांना इश्यू केलेलं आहे. एक तर इसा यासीम शेख आणि निसार शेख. ठीक आहे, हे दोन्ही कोटेशन जे आहे ते 1 जानेवारी 2024 आणि 1 जुलै 2024 या तारखेला इश्यू करण्यात आलेले आहेत. ओके, गाडीचं मॉडेल हे आहे शाईन 125 ड्रम OBD2. तर असे कंप्लीट डिटेल्स कस्टमरचे तुम्हाला इथे आलेले आहेत. पोपळे साहेबांना फक्त पोपळे साहेबांचेच कस्टमर्स दिसतील. ओके, तर हे लक्षात घ्या तुम्ही. इथे तुम्हाला नीड ॲनालिसिसची एक लिंक आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे कस्टमरची नीड ॲनालिसिस आपण काय प्रोसेस आहे ती एकदा बघूया. इथे लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म प्रीफिल्ड फॉर्म इथे ओपन होतो आहे. कस्टमर नीड ॲनालिसिस, तुमचं नाव आलं आहे, कस्टमरचे दोन्ही मोबाईल नंबर आलेले आहेत, कोटेशन नंबर आलं आहे, कस्टमरचं नाव इथे आलेलं आहे. ओके, आता हा कस्टमर गाडी केव्हा घेणार आहे. फॉर एक्झाम्पल त्याला त्याच्या बड्डेला गाडी घ्यायची आहे, तर आपण इथे त्याचा बड्डे क्लिक करूया. ओके, बड्डे क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही त्याचं फ्रेंडली कॉन्व्हर्सेशन किंवा रॅपो बिल्डिंगमध्ये जे तुम्ही कॉन्व्हर्सेशन त्यासोबत करता, डिस्कशन त्यासोबत करता, ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तो म्हणता की मला तर माझ्या बड्डेला गाडी घ्यायची आहे आणि माझा बड्डे येतो आहे सप्टेंबरमध्ये. फॉर एक्झाम्पल असे 10 सप्टेंबरला त्यास बड्डे येतो आहे. ओके, तर तुम्ही तिथे क्लिक केलं आहे की बड्डेला कस्टमरला गाडी घ्यायची आहे. मग इथं तुम्ही लिहिणार कस्टमर वॉन्ट टू टेक व्हेकल इन दी मंथ ऑफ सप्टेंबर. ओके, ऑन दी ओकेजन ऑफ हिज बर्थडे. ठीक आहे, तुम्हाला इथे आलं आहे, तुम्हाला कळलं की बोलता बोलता त्याची बर्थडे 10 तारखेला येते, 10 सप्टेंबरला येते. तर तुम्हाला फक्त एक डेट टेंटेटिव्ह तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. 10 तारखेला बर्थडे, तर आपण त्याला फॉलोअप कधी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी ते सिलेक्ट केली की 5 सप्टेंबर आणि तुम्हाला इथे सबमिट करून टाकायचं आहे. दॅट्स ऑल. सध्या याच्यामध्ये एवढीच प्रोसेस आहे. ओके, ही प्रोसेस तुम्ही कंप्लीट केली तर मग ऑटोमॅटिकली पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला कळेलच. मोरओव्हर फॉलोअपसाठी तुम्हाला त्याचा डेटा येईल किंवा स्पेशल ओकेशनसाठी जर काही लिस्ट तुमची बॅकग्राऊंडमध्ये तयार होते. फॉर एक्झाम्पल दिवाळीचे कस्टमर सेपरेट होऊन जातील, दसऱ्याचे कस्टमर सेपरेट होऊन जातील, अक्षय तृतीयेचे कस्टमर सेपरेट होऊन जातील. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये नीड ॲनालिसिस कस्टमरची करतो. काही डाऊट असेल तर मला किंवा दीक्षित सरांना, राम सरांना केव्हाही तुम्ही विचारू शकता.